विकसित भारत बिल्डथॉन 2025 या आशयानुसार मी या ठिकाणी एक छोटस रॉकेट बनवलेलं आहे। जसं की रॉकेट इस्रोमध्ये बनवलं जातं आणि त्याच्यामधून आपल्याला संशोधनाची संपूर्ण माहिती मिळते। ते त्या प्रकारे मी हे या ठिकाणी माझ्या कल्पनाशक्तीवर हे रॉकेट बनवलेलं आहे। याच्यामध्ये 2 बॅटऱ्या घेतलेल्या आहेत आणि साध्या मी पुठ्ठ्याचा वापर करून एक पाईप छोटासा नळी लावून एक सिरीज लावून हे मी स्वतः माझ्या विज्ञान शिक्षकाच्या मार्गदर्शनातून मी हे बनवलेलं आहे। असं जर शाळेतील वर्गातील प्रत्येक विद्यार्थ्यानं असं बनवायचा जर प्रयत्न केला तर आपला भारत देश नक्कीच विकसित भारत म्हणून त्या ठिकाणी पुन्हा उदयाला येईल आणि प्रत्येक विद्यार्थी हा शाळेतला संशोधक किंवा त्या ठिकाणी शास्त्रज्ञ बनल्याशिवाय राहणार नाही। तरच आपल्या भारताचा त्या ठिकाणी विकसित भारत देश म्हणून नाव रूपाला येईल। अशा प्रकारची कल्पना आपल्या विषयाच्या शिक्षकाच्या मार्गदर्शनातून आपण प्रत्येकानं घेतली पाहिजे। त्याची थेरॉटिकल आणि प्रॅक्टिकल एवढी माहिती जर आपण घेतली तर आपल्याला अशा प्रकारचे मोठे इस्रोनं बनवलेल्या सारखे स्पेस मध्ये जाणारे असे छोटेसे रॉकेट पासून मोठे रॉकेट आपल्याला बनवता येतात। त्याच्यामध्ये काम करण्याची सुद्धा आपल्याला चांगल्या प्रकारे संधी मिळते। तर हे अशा प्रकारचं हे जे रॉकेट आहे ते रॉकेट मी माझ्या वैचारिक पातळीवर आणि माझ्या बुद्धीतून या ठिकाणी हे मी ते तयार केलेलं आहे आणि याचा वापर प्रत्येक विद्यार्थ्यानं हळूहळू का होईना आपण थोडा करण्याचा प्रयत्न केला तर त्या ठिकाणी आपल्याला नक्कीच यश मिळेल आणि हे एक आपली कल्पना जागृत करण्याचा हा प्रयोग आहे आणि याच्यातूनच आपल्याला मोठे शास्त्रज्ञ त्या ठिकाणी आपल्याला दिसतात। जसं की आपण आरशामध्ये आपला चेहरा बघतो, तोच चेहरा आपण कसा आहे बघतो, म्हणून उद्याचा भारत कसा आहे हे तयार करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी अशी कल्पनाशक्ती तयार करता येते आणि याच्यातूनच मी एक छोटीशी कल्पना करून की हा विकसित भारत बिल्डथॉन 2025 मध्ये मी भाग घेऊ हे अशा प्रकारची मी कल्पना या ठिकाणी तयार केलेली आहे। आणि असंच प्रत्येक शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यानं या ठिकाणी असं जर तयार करण्याचा प्रयत्न केला तर हे आपोआपच त्या ठिकाणी एक विकसित भारताची बांधणी या विद्यार्थ्यापासून त्या ठिकाणी भारताची तयार होते आणि भारतातला प्रत्येक विद्यार्थी हा शास्त्रज्ञ संशोधक सुद्धा होऊ शकतो। आणि अशी कल्पनाशक्ती आपण प्रत्येकानं त्या ठिकाणी जर तयार केली तर खरंच आपला भारत देश एक समृद्ध सुजलाम सुफलाम भारत देश विकसित भारत देश म्हणून आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येतं आणि ते बनवता येतं।